नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नीट मध्ये पाहिजे असतील मार्क 4 तर व्हा तयार। या सिरीज मध्ये मी आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे टॉपिक स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन, स्ट्रक्चर ऑफ ऑर्थोबोरिक ऍसिड आणि स्ट्रक्चर ऑफ इनऑर्गॅनिक बेन्झीन। तर चला सुरू करूया। जय केमिस्ट्री। स्ट्रक्चर ऑफ डायबोरेन काय म्हणतोय मी बाळांनो? डायबोरेन। ठीक आहे, बोरेन काय असतं? बोरॉन आणि हायड्रोजनचे कंपाऊंड। डायबोरेन फॉर्म्युला आहे BH3 ट्वाइस डायमर आहे हा BH3 चा, त्यालाच आपण लिहितो B2H6 च्या फॉर्म मध्ये, B2H6। तर चला याचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघूया। बोरॉन ने बनवला एक हायड्रोजन सोबत, इथे एक बॉन्ड, सेकंड बॉन्ड इथे, देन पुन्हा एक दुसरा बोरॉन, त्याचे पण दोन हायड्रोजन सोबतचे बॉन्ड बाळांनो। ठीक आहे, हे झालं। आता याचा एक हायड्रोजन शिल्लक आहे, याचा एक हायड्रोजन शिल्लक आहे, पण खूप छान असं इथं कॉम्बिनेशन बघायला भेटेल तुम्हाला। ते या प्रकारे, हा हायड्रोजन आणि इथे असणारा हायड्रोजन हे इथे दोघांच्या मध्ये येतात ब्रिजिंग इलेमेंट म्हणून। हा हायड्रोजन ब्रिजिंगला आलाय, या दोघांना जोडलाय। कसा बनतो हा? हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, या बोरॉनचा एक इलेक्ट्रॉन आणि याच्याकडे असणारा एक एम्प्टी ऑर्बिटल, यांना मिळून हा ब्रिजिंगचा बॉन्ड बनलेला असतो। याला म्हणायचं टर्मिनल बॉन्ड। हा झाला बाळांनो टर्मिनल बॉन्ड। टर्मिनल बॉन्ड, ठीक आहे। असे 4 टर्मिनल बॉन्ड आहे, 1 2 3 आणि 4, आणि यांना म्हणायचं बाळांनो कुठले बॉन्ड? हे ब्रिजिंग बॉन्ड। ब्रिजिंग बॉन्ड, ब्रिजिंग बॉन्ड म्हणायचं याला बाळांनो। ब्रिजिंग बॉन्ड म्हणजे ब्रिज करता येते, त्यांना जोडता येते। आता याच्याबद्दल स्पेशल गोष्ट तुम्हाला सांगायची मला। हे जे 2 बोरॉन आणि हे साइडचे 4 हायड्रोजन आहेत ना, ते एका प्लेन मध्ये असतात बाळांनो। हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन अबव द प्लेन आणि बिलो द प्लेन, म्हणजे ह्या प्लेनला परपेंडिक्युलर असतात। ठीक आहे, तर जेव्हा यांची बॉन्ड लेंथ वगैरे बघितली गेली तर याची बॉन्ड लेंथ 134 पिकोमीटर होती आणि याची बॉन्ड लेंथ तुमची 119 पिकोमीटर आहे। करेक्ट आहे। देन तुमचा जो बॉन्ड अँगल आहे बाळांनो, इथला बॉन्ड अँगल 97 डिग्री म्हणतो आणि इथे बॉन्ड अँगल 120 डिग्रीचा असतो। ठीक आहे बाळांनो, अजून काय महत्वाचं? अजून सर्वात जास्त महत्वाचं, हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला एक खूप सुंदर असं नाव दिलं गेलेलं आहे। हा आणि इथे खाली पण तसाच येईल। ठीक आहे, याला म्हटलं जातं बाळांनो, या ब्रिजिंग बॉन्डला दुसरं नाव आहे बनाना बॉन्ड। काय नाव आहे याला? दुसरं नाव बनाना बॉन्ड। किंवा अजून एक सर्वात महत्वाचं तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने नाव आहे याला 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड। तुम्ही म्हणाल कसं? हे बघा असं, 1 2 3, 3 सेंटर आणि इलेक्ट्रॉन किती? फक्त एक बोरॉनचा एक हायड्रोजनचा, याचा तर फक्त एम्प्टी डब्बा आहे। सेम केस इथे पण होते। ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल याला काय म्हणतात? इथे बाळांनो एक बोरॉन एक हायड्रोजन आणि 2च इलेक्ट्रॉन, तर हे नॉर्मल तुमचे 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड असतात। तर मग तुम्हाला सांगू इच्छितो 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड किती आपल्या स्ट्रक्चर मध्ये? 4, 1 2 3 4। ठीक आहे, आणि जर मी 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड बद्दल बोललो तर किती ते? 1 आणि 2 असे किती बॉन्ड बघायला भेटतील बाळांनो आपल्याला? 2। नंतर अतिशय महत्वाचं विचारलं जातं याचं हायब्रिडायझेशन। तर बाळांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये असणारे दोनही बोरॉन तुमचे sp3 हायब्रिडाइज्ड आहेत। कसे आहेत बाळांनो? sp3 हायब्रिडाइज्ड। डायबोरेन मधले बोरॉन जे असतात त्यांचं हायब्रिडायझेशन असतं sp3 हायब्रिडाइज्ड। हे सगळं झालं तुमचं डायबोरेनच्या स्ट्रक्चर बद्दल। यात कुठलाही क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला आन्सर सांगता येईल, भले तो बॉन्ड अँगलचा असू द्यात, बॉन्ड लेंथचा असू द्यात। क्वेश्चन कसा विचारतात? विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू or which among the following statement is incorrect about the structure of diborane? मग काय त्यात की सगळे हायड्रोजन एकाच प्लेन मध्ये नाही बाळांनो, टर्मिनल एका प्लेन मध्ये आणि ब्रिजिंग वेगळ्या प्लेन मध्ये। देन काय विचारलं जातं? बॉन्ड लेंथ सेम नाही, तुमचे टर्मिनलची बॉन्ड लेंथ 119 आणि ब्रिजिंगची बॉन्ड लेंथ 134। देन काय म्हटलं जातं? बनाना बॉन्ड किती किंवा 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड किती? तर 2, एक हा आणि एक हा।
टर्मिनल किती किंवा टू सेंटर टू इलेक्ट्रॉन बॉन्ड किती तुमचे 1 2 3 आणि 4. ठीक आहे. हायब्रिडायझेशन sp3 याच्या व्यतिरिक्त या स्ट्रक्चर मध्ये काहीच विचारलं जात नाही बाळांनो. ठीक आहे. चला आता तर आपण नेक्स्ट स्ट्रक्चर बद्दल बघूया. ऑर्थोबोरिक ऍसिड. काय म्हणतोय मी? ऑर्थोबोरिक ऍसिड. ऑर्थोबोरिक ऍसिड. ऑर्थोबोरिक ऍसिड. ऑर्थोबोरिक ऍसिड म्हणजेच काय? बोरिक ऍसिड. फॉर्म्युला काय? त्याला H3BO3 लिहा किंवा काय लिहितात त्याला BOH थ्राइस. BOH थ्राइस. याची खूप सुंदर असं स्ट्रक्चर बद्दल इन्फॉर्मेशन आपल्याकडे अवेलेबल आहे. हे जे ऑर्थोबोरिक ऍसिड असतं याच्यात सगळ्यात डॉमिनंट असतं बाळांनो हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्डिंग. आणि हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे तो काय करतो? हाय बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट दाखवतो. देन याच्या पुढे जर गेलो आपण तर याच्यामध्ये 2 डायमेन्शनल हेक्सागोनल शीट्स. 2 डायमेन्शनल हेक्सागोनल शीट्स म्हणजे कसे? लेयर. जसं की एक पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, याला लेयर म्हणायचं बाळांनो. ही एक लेयर, ही दुसरी लेयर, हे लेयरचं बनलेलं असतं. बनतं कसं ते दाखवतो सगळ्यात अगोदर. बोरॉन त्याच्यावरती असणारा OH, त्याच्यावरती असणारा OH, इथे असणारा अजून एक OH. हे झालं एक मॉलिक्यूल आपला ऑर्थोबोरिक ऍसिडचा H3BO3 चा. ठीक आहे. दुसरा मॉलिक्यूल बघा. ऑक्सिजन, इथे हायड्रोजन लिहितो मी दिसण्यासाठी आपल्याला. बोरॉन, इथे एक ऑक्सिजन लिहितो, इकडे हायड्रोजन, इकडे एक ऑक्सिजन, इकडे त्याचा हायड्रोजन. आणि आता बघा यात होतं काय? हा एक मॉलिक्यूल ऑर्थोबोरिक ऍसिडचा, हा दुसरा मॉलिक्यूल ऑर्थोबोरिक ऍसिडचा, यांच्यामध्ये होतं हायड्रोजन बॉन्डिंग. हे बघा बाळांनो. आणि मग त्यामुळे हा शेप येतो हेक्सागोनल रिंग सारखा. तुम्ही म्हणाल 8 मेंबर आहेत, असू द्या, पण हे जे आहेत तुमचे 3 एलिमेंट हे एकाच लाईन मध्ये तुम्हाला दिसतील. त्यामुळे हा हेक्सागोनल शीटचा याला काय भेटतो? शेप भेटतो. आणि या शीट्स मधलं अंतर किती असतं? ठीक आहे. 3.18 अँगस्ट्रॉम इतकं डिस्टन्स त्या शीट्स मध्ये असतं. म्हणजे एक शीट 3.18 अँगस्ट्रॉम, त्याच्यावरती दुसरी शीट. हे झालं आपलं ऑर्थोबोरिक ऍसिडचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये या बोरॉनचं हायब्रिडायझेशन असतं बाळांनो sp2 हायब्रिडाइज. काय विचारलं जातं? ऑर्थोबोरिक ऍसिड मध्ये असणाऱ्या बोरॉनचं हायब्रिडायझेशन काय? sp2 हायब्रिडाइज असतो. आणि एक छोटीशी गोष्ट याच्याबद्दल सांगूनच टाकतो आता की हा जो आहे वीक मोनो बेसिक ऍसिड. वीक मोनो बेसिक ऍसिड आहे. वीक मोनो बेसिक ऍसिड. तुम्ही म्हणाल का याच्याकडे तर 3 हायड्रोजन आहे. बाळांनो हा याचा हायड्रोजन देतच नाही. हा H3BO3 प्लस वॉटर काय प्रोड्यूस करतो माहितीये बाळांनो? BOH4 प्लस H प्लस. हा पाण्याकडून हायड्रोजन काढून काय करतो? प्रोटॉनच्या फॉर्म मध्ये काय करतो? त्याला देऊन टाकतो दुसऱ्याला. त्यामुळे हा वीक मोनो बेसिक ऍसिड म्हणून कन्सिडर केला जातो. ठीक आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय मी कशाबद्दल? आपली ऑर्थोबोरिक ऍसिड किंवा बोरिक ऍसिडच्या स्ट्रक्चर बद्दल. ठीक आहे बाळांनो. याच्यात काय क्वेश्चन येतो? हायब्रिडायझेशन काय आहे त्याचं, त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग बघायला भेटते की नाही. हा तुमचा पॉलिमर मध्ये भेटतो बघायला. पॉलिमेरिक फॉर्म. पॉलिमेरिक फॉर्म कुठल्या फॉर्म मध्ये बघायला भेटतो? पॉलिमेरिक. असं एकच नाही, खूप एकमेकांना दूर दूरपर्यंत इकडं 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 असे सगळीकडून जोडतात. पॉली म्हणजे मेनी, मर म्हणजे युनिट. खूप सारे युनिट्स एकमेकांना जोडून असं स्ट्रक्चर आपल्याला बनलेलं बघायला भेटेल. हा पण पुढे जाईल तुमचा, हा पण पुढे, सगळे असं त्याला काय होईल? एक्सटेंड करतील. ठीक आहे बाळांनो. सो दॅट्स ऑल अबाउट ऑर्थोबोरिक ऍसिड. चला आता नेक्स्ट स्ट्रक्चर बद्दल आपण बघूयात. तिसरं स्ट्रक्चर असणार आहे बाळांनो आपलं इनऑर्गॅनिक बेन्झीन अर्थात बोरॅझोन अर्थात बोरॅझिन. याला 3 नावं आपल्याला बघायला भेटतील. काय काय बोलतोय मी? इनऑर्गॅनिक बेन्झीन. तुम्ही म्हणाल इनऑर्गॅनिक बेन्झीन, बेन्झीन तर आम्ही ऑर्गॅनिक मध्ये ऐकलंय. बघा तर आज मग इनऑर्गॅनिक बेन्झीन. दुसरं नाव काय? बोरॅझिन. तिसरं नाव काय? बोरॅझोल. बोरॅझोल. ठीक आहे. हे 3 नाव आहे. फॉर्म्युला काय? फॉर्म्युला खूप सुंदर. B3N3H6. B3N3H6. महत्वाचं स्ट्रक्चर तर सांगायलाच तुम्हाला. बनतो कसा हा?
याच्यासाठी खूप स्पेशल आणि एक सुंदर अशी रिॲक्शन आपल्याला इथं सांगितली गेली. काय होते रिॲक्शन सांगितली त्यांनी आपल्याला? बघा, आपल्याला घ्यायला लागतो NH3, ठीक आहे, आपल्याला घ्यायला लागतो डायबोरेन, ठीक आहे, परंतु एक सुंदर याच्यात काय आहे? रेशो आहे. रेशो घ्यायला लागतो 2:1 चा. आता तुम्ही म्हणाल मग याचे 2 मॉलिक्यूल घेतले तर 2च नायट्रोजन झाले. बाळांनो, याचा ऍक्च्युअल मध्ये याचे घेतात 6 मॉलिक्यूल आणि याचे घेतात 3 मॉलिक्यूल, म्हणून याचा सिम्पलेस्ट फॉर्म हा 2:1 असतो. याला दिली जाते हीट, हाय टेम्परेचर, आणि मग आपला बनतो B3N3H6 म्हणजेच इनऑर्गॅनिक बेन्झीन म्हणजेच बोरॅझिन म्हणजेच बोरॅझोल. ठीक आहे, तर चला स्ट्रक्चर बद्दल याच्या तुम्हाला सांगतो. हा बोरॉन, हा नायट्रोजन, हा बोरॉन, हा नायट्रोजन, आणि इथे पण आपला बोरॉन, आणि ह्या सर्वांकडे काय आहे बाळांनो? हायड्रोजन. याच्याकडे एक हायड्रोजन, याच्याकडे एक हायड्रोजन, याच्याकडे पण एक हायड्रोजन, याच्याकडे पण एक हायड्रोजन, याच्याकडे पण एक हायड्रोजन, याच्याकडे पण एक हायड्रोजन. B3 1 2 3, N3 1 2 3 आणि H6 1 2 3 4 5 6. हे झालं आपलं बोरॅझिन किंवा बोरॅझोल किंवा इनऑर्गॅनिक बेन्झीन. तुम्ही म्हणाल बेन्झीन काही कळत नाही अजून, पण हे तर हेक्सागॉन वाटतंय. आता मजा बघा बाळांनो, एक महत्वाची गोष्ट, नायट्रोजन कडे असते लोन पेअर. तो काय करतो? कोऑर्डिनेट बॉन्डने इकडे याच्या सोबत कनेक्ट होतो. हा नायट्रोजन पण इकडे कनेक्ट होतो, आणि हा नायट्रोजन जो आहे हा पण काय करतो? कोऑर्डिनेट बॉन्डच्या मदतीने इकडे कनेक्ट होताना आपल्याला बघायला भेटेल. तर त्यामुळे होईल काय? जर व्यवस्थित आपण बघितलं तर तुम्हाला सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल बेन्झीन सारखं स्ट्रक्चर बघायला भेटेल, आणि याच मुळे इनऑर्गॅनिक बेन्झीन असं म्हटलं जातं. महत्वाचं नाहीये याचे काही बॉन्ड लेंथ वगैरेचे पॅरामीटर आहेत. हा बॉन्ड लेंथ असते बाळांनो 120 पिकोमीटरची, ही असते 102 पिकोमीटरची. तुम्ही म्हणाल ही कमी का? नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, इलेक्ट्रॉनला ओढतो त्यावेळी बॉन्ड लेंथ पण कमी होते. यांच्यामधली बॉन्ड लेंथ ही 144 पिकोमीटर, ही युनिव्हर्सल आहे. युनिव्हर्सल इन द सेन्स इकडे इकडे इकडे. तुम्हाला डबल नाही बाळांनो, फिरत राहणार, तर मग सगळे सारखेच. बॉन्ड अँगल बद्दल जर बोललो आपण तर याचा बॉन्ड अँगल असतो आपला 117.1 डिग्री, याचा बॉन्ड अँगल असतो आपला 122.9 डिग्री. इतके डिटेल मध्ये मायनर डिटेल याच्या लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त आहे म्हणून सांगून ठेवतोय. ठीक आहे बाळांनो, सो दिस इज ऑल अबाउट इनऑर्गॅनिक बेन्झीन, बोरॅझिन किंवा बोरॅझोल. ठीक आहे, आता छोटंसं फक्त एक अजून सांगायचंय. आपलं जे ऑर्थोपोरिक ऍसिड होतं ना बाळांनो, त्याचं ॲक्वियस सोल्युशन जे असतं ना ते आय वॉश साठी पण यूज केलं जातं. ठीक आहे बाळांनो, तर हे जे आहे आपलं थर्ड स्ट्रक्चर इनऑर्गॅनिक बेन्झीन, बोरॅझिन, बोरॅझोल, फॉर्म्युला, हे सगळं याच्यात काय येतं आपलं इन्क्लूड होत आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. लवकरच घेऊन येतो नवीन व्हिडिओ, नवीन मस्त असा टॉपिक. तोपर्यंत छान अभ्यास करा आणि एक छोटंसं काम करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय. धन्यवाद. जय केमिस्ट्री.